3.4 मधलं 5वं गणित. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. चक्रीय चौकोन आयत, समजा कोणताही आयत, मी एक आयत काढतो. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो हे माहिती आहे आपल्याला. समजा ABCD हा आयत आहे. चक्रीय चौकोनाचा गुणधर्म काय म्हणतो की ऑपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे 180 अंशाचे असतात. दोन समोरासमोरील कोन आहेत का तशी. हा 90-90 180, हा 90-90 180, म्हणजे ऑपोजिट अँगल 180, म्हणजे हा चक्रीय चौकोन आहेच की. कारण चक्रीय चौकोनाची व्याख्या याला लागू पडते. येते लक्षात. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल म्हटलं की ऑपोजिट अँगल, प्रत्येक अँगल हा काय असतो, काटकोन असतो, 90 डिग्रीचा असतो. आता 90 डिग्री म्हटलं की आता ऑपोजिट अँगल पहा बरं. एला ऑपोजिट कोण आहे, C, म्हणजे अँगल A प्लस अँगल C 90 प्लस 90 180, एक नाव देऊयात. आणि B आणि D हे सुद्धा ऑपोजिट आहेत. मग अँगल B प्लस अँगल D 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. ह्याला दोन नाव देऊयात. मग हे सुद्धा दोघांची बेरीज 180 येते. ह्या दोघांची बेरीज सुद्धा 180 येते ऑपोजिट अँगलची. आणि ऑपोजिट अँगलची जर बेरीज 180 येत असेल तर तो चक्रीय चौकोन आहे, सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे हे सिद्ध होतं. इतकं सोपं गणित आहे. म्हणून आपण असं म्हणूयात, फ्रॉम 1 and 2 quadrilateral ABCD, angle A and angle C असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट लिहूयात. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. याला आपण रिझन देऊयात, कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ते लक्षात. मराठीत लिहूयात. चौकोन ABCD हा आयत आहे. ओके. म्हणून इथं लिहूयात विधान 1 व 2 वरून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ह्याला आपण म्हणतात चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. म्हणून प्रत्येक रेक्टँगल हा सायकलिक असतो. म्हणून each rectangle is a cyclic quadrilateral. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो. लक्षात. तुम्ही इचच्या ऐवजी एनी हा शब्द पण लिहू शकता.
कोणताही. ते लक्षात ठेवा. हे गणित आपलं 5वं होतं. नेक्स्ट गणित पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. 3.4 याच्यामधलं 6वं गणित आपण आता घेऊया. इन फिगर अल्टिट्यूड वाय झेड अँड एक्स टी ऑफ ट्रायंगल WXY इंटरसेक्ट ॲट P. अल्टिट्यूड YZ आणि XT हे अल्टिट्यूड आहेत. अल्टिट्यूडचा अर्थ आहे हे इथं परपेंडिक्युलर असणार. ओके. मग हा चौकोन आता हे इंटरसेक्ट करतात Pमध्ये, म्हणजे हा चौकोन झाला WZPT. हा सायकलिक आहे का, चक्रीय चौकोन आहे का सिद्ध करायचे. ऑपोजिट अँगल चक्रीय चौकोनाचे कसे असतात, सप्लिमेंटरी, म्हणजे 180 अंशाचे असतात. पहा हा 90, याच्या समोरचा हा 90, 90 90 180. मग समोरासमोरील कोणाची बेरीज जर 180 येत असेल तर हा चौकोन चक्रीय आहे हे सिद्ध होतं. येते लक्षात. चला सुरू. फार सोपं गणित आहे. पहिले आपण सिद्धता करूयात. गिव्हन काय दिलेलं आहे तर इन क्वाड्रिलॅटरल WZPT यामध्ये ट्रायंगलमध्ये दिलेलं आहे. इन ट्रायंगल WXY YZ perpendicular WX and XT perpendicular WY. YZ हा लंब आहे WXवर, YZ हा लंब आहे WX या बाजूवर आणि XT लंब आहे WYवर. हे गिव्हनमध्ये दिले. प्रूफ. टू प्रूव्ह काय साध्य करायचे, क्वाड्रिलॅटरल WZPT इज सायकलिक, हे आपल्याला प्रूफ करायचे. मग प्रूफ करूयात. इन क्वाड्रिलॅटरल WZPT WZPT या चौकोनामध्ये बावरच्या अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. कुठं दिलेलं असं गिवन दिलेलं आहे. गिवनमध्ये परपेंडिक्युलर आहे म्हणून 90 डिग्री आणि ऑपोजिट अँगल्स हे 90 डिग्रीचे आहेत आणि ते 180 अंशाचे येतात, म्हणजेच हा चक्रीय चौकोन असला पाहिजे. इथे लक्षात. मग असं म्हणा अँगल Z अँड अँगल T आर ऑपोजिट अँगल्स and therefore quadrilateral WZPT is cyclic. कशावरून, कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सोपं गणित होतं, 3-4 ओळींचं. मराठीत लिहूयात आपण हे. गिवन म्हणजे दिलेले, आता त्याला आपण पक्ष म्हणूयात. पक्ष म्हणजेच दिलेले. त्रिकोण WXY मध्ये YZ लंब WX आणि XT लंब WY. साध्य काय करायचे, WZPT हा चक्रीय आहे आणि मग प्रूफ सिद्धता. चौकोन WZPT मध्ये गिव्हनला काय म्हणतात, पक्ष किंवा दिलेले आहे आणि हे ऑपोजिट अँगल आहे. कोन Z आणि कोन T हे सम्मुख कोन आहेत.
आणि म्हणून WZPT हा चक्रीय चौकोन आहे, कारण समकोन 180चे असतात. असं चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. पहिली सिद्धता झाली, तर आपण दुसरी सिद्धता पाहूया. तर दुसरी सिद्धता आहे पॉईंट XZTY आर कॉन्सायकलिक. बिंदू XZTY एकाच वर्तुळावर आहेत. आपला शेवटचा गुणधर्म होता काल की XY ही रेषा आहे आणि XYच्या बाजूला असलेला हा कोन आणि हा कोन एकरूप कोन आहेत. पहा 90-90 कळतंय. XZY आणि XTY हे दोन कोन एकरूप आहेत आणि रेषेच्या एकाच बाजूला आहेत. तर ही चारही बिंदू एकाच रेषेवर आहेत हे सिद्ध होतं. फक्त ते लिहायचं आहे आपल्याला. अँगल XZY इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल XTY 90 डिग्री. कशावरून? तर ह्याचं कारण आहे गिव्हन, दिलेलं आहे. ओके, दिलेले आहे. म्हणून अँगल XZY कॉन्ग्रंट अँगल XTY हे दोन्ही कोन कसे आहेत? एकरूप आहेत. आणि हे दोन्ही कोन एकरूप आहेत ते एकाच रेषेला XY रेषेच्या एका बाजूला आहेत. म्हणून आपण लिहिणार ते वाक्य अँगल XZY अँड XTY आर lie on the same side of line. कोणती लाईन होती ती? XY. Therefore points XZTY are concyclic. एक रेषा XYच्या एकाच बाजूला Z आणि T हे एकरूप कोन आहेत, म्हणून XZTY हे एका वर्तुळावर आहेत. वर्तुळ दिसत नसेल तरी वर्तुळावर आहेत, येते लक्षात. मग इथं आता मराठीत लिहूया. दिलेले आहे किंवा पक्ष काही लिहा. हां, पक्ष दिलेला आहे ना इथं, पक्ष गिव्हनमध्ये. ठीक आहे. मग इथं लिहिणार कोन XZY आणि कोन XTY हे रेषा XYच्या एकाच बाजूला आहेत. आणि मग असं असेल तर बिंदू XZTY हे एकाच वर्तुळावर आहेत. हा 6वा प्रश्न होता.